सोने सा रंग लेके निकली है आसमां से एक नदी, किरणों की आ साथ मेरे चल चल बादलों में चल, भर के उड़ाने आसमानों में FM गोल्ड खरा सोना, आकाशवाणी FM गोल्ड खरा सोना. नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. श्रोत्यो, या अभंगाची अगदी प्रचिती येणारा हा आजचा दिवस आहे. काही मैल चाललो तुझ्या दर्शनाची आस, त्याचा ध्यास आणि मुखात फक्त तुझं नाव, ते म्हणजे पांडुरंग. मंडळी, वारकऱ्यांचा श्वास म्हणजे विठ्ठल पांडुरंग आणि त्याच्याच रंगात तो रंगलाय, अक्षरशः न्हाऊन निघालाय. आजचा दिवस खास आहे पांडुरंग भक्तीसाठी, विठ्ठल भक्तीसाठी, तो म्हणजे आषाढी एकादशी. वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात जमलेले आहेत आणि त्याच्याच नावाचा जयघोष चालू आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी. त्यांनी संगीत विशारद केलेलं आहे, त्या संगीत शिक्षिका आहेत. कीर्तन अलंकार, कीर्तन मधुकर आणि कीर्तन रत्नाकर या त्यांनी पदव्या मिळवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कीर्तन शास्त्रामध्ये त्यांनी BA केलेलं आहे. त्यामुळे आज आषाढीच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्याशी बोलण्याआधी विठ्ठलाचं छानसं गाणं लावते आणि नंतर त्यांच्याशी आपण संवाद साधणारच आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल. मंडळी, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये. आषाढीच्या निमित्ताने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने असं तुम्ही इथे आलेला आहात. तर तुमच्या मुलाखतीची सुरुवात आपण त्याचाच जयघोष करून विठ्ठलाचा करायची. अगदी नक्की. बोला पंढरीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. कीर्तन परंपरेची सुरुवात आपण नामस्मरणानेच करतो आणि त्याची सुरुवात आपण करताना मंगलाचरण म्हणतो. त्यातला 1-2 ओळी मी म्हणून दाखवू का? नक्की नक्की. जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. गोवर्धनधर गोपालन रत, गोकुल संकटहारी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम राम राजा राम सीताराम, राम राम राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. खूप छान सुरुवात केलेली आहे आपण मुलाखतीची. आणि पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की तुम्ही इतका अभ्यास केलेला आहे कीर्तन शास्त्राचा, तर या कीर्तन शास्त्राचा आपण अभ्यास करूया, यामागे कोणाची प्रेरणा होती का, किंवा या क्षेत्रामध्ये याचं काही कारण होतं का? खरं सांगायचं तर माझे आजोबा कीर्तनकार होते, पण मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीच ते निवर्तले होते. पण माझं माहेरचं आडनाव भागवत, म्हणजे हा पण एक योगायोगच म्हणायला पाहिजे. भगवंताची भक्ती करणाऱ्यांना सुद्धा भागवतच म्हणतात. तर तेव्हापासून घरातल्या सगळ्यांची इच्छा होती की म्हणजे कीर्तनामध्ये काहीतरी आपल्या घराण्याचं योगदान असावं. आणि
माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार मी हार्मोनियम शिकायला सुरुवात केली, काहीतरी एक छंद असावा म्हणून. आणि मग हळूहळू हार्मोनियम, मग गाणं याची आवड निर्माण व्हायला लागली. आणि गाणं येत होतं बऱ्यापैकी, संगीत विशारदही झाले नंतर पुढे. आणि मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी ठाण्याहून दादरला आले आणि दादरच्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेमध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे, त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये ही अखिल भारतीय कीर्तन संस्था आहे. तिथे योग आला काही भेट देण्याचा, कोणाला पेटीची साथ करण्याचा. आणि मग आवड निर्माण झाली. आणि म्हणजे घरी आता आपल्या आजोबांची परंपरा आपण चालवूया अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली. आणि कीर्तनाच्या वर्गाला प्रवेश घेतला आणि मग घरी सांगितलं, म्हणजे एक वर्ग अटेंड केला. आणि मग म्हणजे आपल्याला हे झेपतंय की नाही सगळं, कारण शाळेची नोकरी आणि तिथे द्यायला लागणारा वेळ हे सगळं करून जमेल की नाही, असं करून मग चला आपण करूया असं करून मग त्या वर्गाला अभ्यासाला सुरुवात केली. आणि अर्थात घरातल्या सगळ्यांनी मनापासून पाठिंबा दिला, कारण हा 3 वर्षाचा कोर्स असतो. अखिल भारतीय कीर्तन संस्थेमधनं कीर्तनालंकार ही जी पदवी आपल्याला मिळते त्याचा 3 वर्षाचा कोर्स असतो. आणि ह्या 3 वर्षामध्ये खरोखर म्हणजे अंतर्बाह्य बदलून जाणं म्हणजे काय असतं त्याचा अनुभव मी स्वतः घेतला. एकतर भगवंताच्या खूप जवळ आपल्याला जायला मिळतं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एक कीर्तनकार म्हणून. कारण तुम्ही कुठेही दर्शनाला गेलात ना तर अक्षरशः एका सेकंदामध्ये आपल्याला बाजूला व्हायला लागतं. त्या मूर्तीकडे आपल्याला धड बघताही येत नाही आणि तिथे त्याच्या समोर तासभर 1.5 तास उभं राहून आपल्याला कीर्तन सेवा करायची संधी मिळते. ही खरोखरच खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि मग ह्यामध्ये एकदा सुरुवात केल्यानंतर इतकं गोडी लागली, इतकी आवड लागली, इतकी अभ्यासाची सवय लागली की त्यामध्ये रमूनच जायला झालं खरं सांगायचं तर. आणि माझ्या गुरु पहिल्या म्हणजे विजया वैशंपायनताई यांनी कीर्तनाची सगळी पार्श्वभूमी, कीर्तनामधले सगळे बारकावे हे इतके छान समजावून सांगितले. कारण कीर्तन ही सोपी गोष्ट नाहीये हो. कीर्तन हे जवळपास एकपात्री प्रयोग असल्यासारखं आहे. याच्यामध्ये तुम्हाला संगीत यायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला भाषेची, साहित्याची चांगली जाण पाहिजे आणि शिवाय संगीताची सुद्धा जाण पाहिजे. हे सगळं आमच्या विजयाताईंनी आम्हाला खूप छान समजावलं आणि त्याच्यामुळे जे काही योगदान थोडंफार देऊ शकतोय ते आम्ही देऊ शकतोय. खूप छान. आज आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसाचं काय महत्व आहे? आषाढी एकादशी म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर आषाढी एकादशी म्हणजे एकादशी दुप्पटकाशी असं म्हणतात खरं. पण देवशयनी एकादशी हे आजच्या दिवसाचं खरं महत्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे आजच्या दिवशी असं म्हणतात की देव विश्रांती घेतात. आता रूढ अर्थाने म्हणायचं झालं तर असं देव कधी विश्रांती घेईल का हो? कारण देवाला आपल्या भक्तांची काळजी असतेच, अहोरात्र असते. त्यामुळे देव अशी विश्रांती घेणं काही शक्य नाही. पण ह्याचा एक खूप छान अर्थ आपल्या भारतीय संस्कृतीशी खूप छान पद्धतीने जोडला गेलाय. तो म्हणजे आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे आणि या कालखंडामध्ये आपली छान शेती उभारणं आणि आपल्या म्हणजे समाजाला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देणं ही या शेतकऱ्याची जी जबाबदारी आहे ती पार पाडत असताना भगवंताचं नामस्मरण करणं ते चालूच असतं अहोरात्र त्यांचं. पण तू या कर्मकांडामध्ये किंवा वेळ घालवू नकोस, तू अति शेतीकडे लक्ष दे बाबा, असं कदाचित देव सांगत असू शकेल नाही का? आणि मग हे 4 महिने हा देव विश्रांती घेतो आषाढीपासनं आणि तो कार्तिकीला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात बरं का. त्या कार्तिकीला त्या भगवंताला उठवण्यासाठी पुन्हा जशी आषाढी एकादशीला वारी निघते तशी ह्या कार्तिकी एकादशीला सुद्धा वारी भगवंतापर्यंत पोहोचते आणि तिला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. त्यामुळे आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातली एकादशी
पण देव सुद्धा असंच आपल्याला सांगतो की आधी प्रपंच करावा नाही तर का मग साधावे परमार्थ विवेका. म्हणून आधी बाबा तू काम कर, शेतात काम करताना माझं नाम घे, काही अर्थ नाहीये, पण आधी आता तू तुझ्या प्रपंचाकडे लक्ष दे आणि मग परमार्थ कर, असं देव सुद्धा आपल्याला सांगत असेल. आता या आषाढी एकादशीचा पासून चातुर्मास सुरू होतो आणि हे 4 महिने बरेच जण व्रत वैकल्य करत असतात. याच्यात सुद्धा आपल्याकडे फार पूर्वीपासून असं सांगितलं जातं की ह्या कालखंडामध्ये कांदा लसूण वर्ज्य करावा. तर ह्याला सुद्धा आपण वैज्ञानिक प्रमाण सुद्धा देऊ शकतो, वैद्यकीय प्रमाण सुद्धा देऊ शकतो की ह्या कालखंडामध्ये मुळात आपली पचनशक्ती ही थोडीशी अधू म्हणा किंवा काय त्याला थोडासा त्रास झालेला असतो. त्याच्यामुळे शक्यतो सात्विक अन्न खावं आणि आपल्या म्हणजे कांदा लसूण घातलं की त्याच्यामध्ये मसाला असतो, त्याच्यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. वांग हे सगळे पदार्थ या कालखंडामध्ये शक्यतो खाऊ नयेत. ही आपल्या वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा आपल्याला आवश्यक असलेली गोष्ट आहे. म्हणजे आपली ही जी व्रत वैकल्य जी काही आहेत ना, ही खरोखर एक प्रकारचं सायन्स बेस्ड आहे. त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा खरं तर. त्यामुळे कांदा लसूण सोडणं हा एक नेम झाला तरी ते खरोखर पचायला कठीण असतं, म्हणून या कालखंडामध्ये कांदा लसूण खाऊ नये. असे बरेच या आषाढी एकादशीची आपल्याला माहिती सांगता येऊ शकते. एक छोटीशी गोष्ट सांगू का? हो सांगा ना. म्हणजे ही आषाढी एकादशी आहे, ही एक देवता स्वरूप आहे असंही म्हटलं जातं. मृदमान्य राक्षसाने तप केलं आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं. भोळा शंकर वर देण्यामध्ये सगळ्यात पटाईत असलेला आणि या भोळ्या शंकराने या मृदुमान्य राक्षसाला वर दिला, तो अजिंक्य झाला आणि नेहमीप्रमाणे त्यांनी सगळ्या देवलोकांना त्राही 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 करून ठेवलं. हे सगळे देव त्रिकुट पर्वतावरती एका आवळीच्या वृक्षाच्या खाली गुहेमध्ये दडून बसले आणि प्रचंड आषाढ महिना होता, त्यामुळे प्रचंड पाऊस पडला आणि या देवांना मंगल स्नान घडलं वर्षावाचं त्या पर्जन्यधारांचं. आणि त्यांच्या श्वासांपासून एक देवता, एक शक्ती निर्माण झाली असं म्हणतात. आणि ही शक्ती म्हणजे एकादशी. आणि या एकादशीच्या शक्तीने या मृदुमान्य राक्षसाचा हे केलं, वध केला आणि पुन्हा देवांना आपलं देवत्व परत मिळालं. अशी सुद्धा एक आषाढी एकादशीची गोष्ट सांगितली जाते. अशा आख्यायिका आपण म्हणतो की याच्याशी संबंधित काही गोष्टी असतात. पण तुम्ही मगाशी म्हणालात तसं की ह्याला कुठेतरी आधीच्या तुम्ही जे सांगितलं की ह्याला काहीतरी एक सायंटिफिक कारण असेल किंवा असू शकतं आणि ते आपण शोधण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण याविषयी तर नक्कीच गरजेचं आहे. आपण याविषयी नक्कीच बोलणार आहोत. एक छोटंसं गाणं लावते आणि आपण पुन्हा परत येऊया. श्रोते हो, तुम्ही ऐकताय FM गोल्ड चॅनल. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने आपण संवाद साधतोय डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी. कीर्तनाविषयी बोलतोय, भक्त परंपरेविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, संत परंपरेविषयी बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा FM गोल्ड चॅनल. मंडळी, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण शिल्पा पटवर्धन, डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी संवाद साधतोय. आज आषाढी एकादशी निमित्त त्यांच्याशी बोलतोय. तर विठ्ठल रखुमाई पंढरपूर वारी ह्याला महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्व आहे आणि खूप छान परंपरा सुद्धा आहे. तर अनेक संत सुद्धा महाराष्ट्राला लाभले आहे ज्यांनी विठ्ठल भक्ती केली. तर त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या भक्तीविषयी उलगडून सांगाल का? अगदी नक्की. आपली ही जी भक्ती परंपरा आहे त्याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात. तर या वारकरी संप्रदायामध्ये एक खूप छान संज्ञा म्हटली जाते की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला ते कळत. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी या भागवत धर्माची, या वारकरी संप्रदायाची उभारणी केली आणि संत तुकारामांपर्यंत हा वारसा, म्हणजे संत तुकारामांनी
त्याचं कळसत्व भूषवलं. हा वारसा संपणारा नाहीये, हा वारसा चालूच राहणार आहे शतकानुशतक. अहो आपला पांडुरंगच 28 युग त्या विटेवरती उभा आहे. मग ही संतांची मांदी आळी म्हणतात त्यांना. ही संतांची मांदी आळी ज्ञानेश्वरांपासून सुरू झाली. ज्ञानेश्वरांनी आपल्या आराध्याला आपल्या समाजासाठी खुलं केलं. त्याची भक्ती काय असते ती संत ज्ञानेश्वरांनी लोकांपर्यंत रुजवली, पोचवली. अहो ही 4 भावंड जी आहेत ती खरोखर किती महान आहेत बघा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. म्हणजे आम्ही कीर्तनकार सांगतो की या भगवंताची भक्ती करायची असेल तर आधी तुमची सगळ्यामधनं निवृत्ती झाली पाहिजे. आता ही निवृत्ती व्हायची म्हणजे काही गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घालायचा किंवा भगवी वस्त्र घालायची असं नाही. मनातून सगळ्यामधनं निवृत्ती व्हायला पाहिजे. मग तुला ज्ञान व्हायला पाहिजे की बाबा असा कोणीतरी आहे की ज्याची आपल्याला भक्ती करायची. हे ज्ञानदेव आपल्याला सांगतात. आणि हा जो मार्ग आहे या भगवंतापर्यंत जाण्याचा तो सोपान म्हणजे सोपानदेव महाराज हे आपल्याला नेतात तिथपर्यंत. आणि मग आपल्याला ती मुक्ताबाई ही मिळते असं आम्ही कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो. पण ह्या कोणाचंही योगदान अक्षरशः म्हणजे अलोट आहे, अवीट आहे. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरी ना तिन्ही लोक. आणि हे इतकं छान आहे ना की ज्ञानेश्वरांच्या शब्दांनी मनामध्ये लोकांच्या इतके भाव जागवले. ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या विरहिणी असू देत म्हणजे पहिलं तो गे काऊ कोकता हे शकून गे माय सांगता हे पहिलं तो गे काऊ कोकता हे. कसला शकून सांगतोय तो आहे तिकडे त्याच्याबद्दलचा शकून सांगतोय. अशा प्रकारच्या विरहिणी ज्ञानेश्वरांनी रचल्या. आणि सगळ्यात त्यांचं महान योगदान म्हणजे त्यांनी केलेलं ज्ञानेश्वरी हे ग्रंथ रचलाच आणि त्याच्याबरोबरचं पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. किती मोठा म्हणजे ही संत परंपरा आहे. ह्याच्यामध्ये हे जे शब्द आहेत त्यांनी रचलेले हे ह्याला अभंग म्हणतात बरं का. अभंग म्हणजे कधीही भंग न पावलेले. आता 1200 शतकामध्ये लिहिलेले हे शब्द आता सुद्धा आपल्याला इतके जाणवतात की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आणि हे अभंग कधीही भंग नाही पावले आणि त्याच्याचमुळे त्यांचा खूप मोठा वाटा या भगवत भक्तीमध्ये आहे. संत एकनाथ महाराज आहेत. संत एकनाथ महाराजांनी लोकांमध्ये खूप छोट्या छोट्या साध्या साध्या शब्दांमधनं ती भावभक्तीची वात रुजवली, ज्योत रुजवली. आणि म्हणजे मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, अशा प्रकारे एखाद्या स्त्रीच्या मनातल्या भावना. आणि मग शेवटी एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही असं म्हणून त्या भगवंतापर्यंत तिला नेण्याचं काम केलं. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी असं म्हटलं. हे संत छोट्या छोट्या त्यांच्या रचनांमधनं खूप काही सांगून जायचे. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा कोणाचा वाटा असेल तर तो संत तुकाराम महाराजांचा. संत तुकाराम महाराजांची गाथा ही इंद्रायणीमध्ये नष्ट करण्यात आली आणि पुन्हा ती तरली असं म्हणतात. ह्या संत तुकाराम महाराजांची अभंग भगवंतापर्यंत पोचलाय की नाही हे बघण्याची सुद्धा एक कसोटी होती बरं का. हे सुद्धा आम्ही कीर्तनामधनं सांगतो पुन्हा एकदा की त्याला किती आधार आहे हे बघायचं आपण. पण त्याच्यावरती विश्वास किती होता हे आत्ताच्या घडीला बघणं खूप महत्वाचं आहे. कारण तुकाराम महाराज
अभंग रचायचे आणि तो अभंग पंढरपूरच्या भगवंतापर्यंत पोचलाय की नाही, पंढरीनाथापर्यंत पोचलाय की नाही हे बघण्यासाठी त्या काळी प्रचलित असलेलं तांब्याचं जे नाणं होतं ते तापवायचे आणि आपल्या जिभेवर ठेवायचे. अरे बापरे. आणि त्याचा जर चटका बसला तर हा अभंग भगवंतापर्यंत पोचला नाही म्हणून तो रद्द करायचे, आणि चटका नाही बसला तर तो भगवंतापर्यंत पोचलाय म्हणून तो लिहून काढायचे. अशी भक्ती, अशी श्रद्धा, अशी निष्ठा ही त्या संतांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या रचना त्या अभंग आहेत. त्या फक्त गीत गाणी किंवा नाहीयेत, त्याच्यामधनं जी भक्ती पोचली आहे ती साक्षात भगवंतापर्यंत पोचले. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असं म्हटलं जातं. आणि हा पंढरीनाथ, हा विठ्ठल, हा कसा आहे माहितीये का तुम्हाला? हा आहे लेकुरवाळा. ही विठ्ठू माऊली आहे. म्हणजे विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मिळा, विठू माझा लेकुरवाळा. कोणाकोणाला घेतलंय त्यांनी? निवृत्ती हा खांद्यावरी तो पानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, विठू माझा लेकुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी, बंका कडेवरी नामा करांगुली धरी, हा नामा करांगुली धरी, हा विठू माझा लेकुरवाळा. हा अभंग लिहिलाय. जनी म्हणे गोपाळ तरी भक्तांचा सोहळा, तरी भक्तांचा सोहळा, विठू माझा लेकुरवाळा. म्हणजे ही संत परंपरा फक्त संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यापुरतीच नव्हती, तर मुक्ताबाई, जनाबाई यांच्यासारख्या स्त्री संतांनी सुद्धा या मांदियाळीमध्ये आपली आपली माळ ओवलेली आहे. खरंय खरंय. आपण याच्याविषयी पुढेही बोलणारच आहोत. एक व्यावसायिक विश्रांती, गाणं, आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा परत येऊया. हो चाल. मंडळी, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण कीर्तनकार डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी संवाद साधतोय. तर वारीला सुद्धा खूप मोठा इतिहास आहे किंवा त्याचं महत्व आहे, तर ते काय आहे आजच्या दिवशी? नक्कीच. वारी याचा मराठीमध्ये आपण जर अर्थ म्हटला तर आपण म्हणतो दैन्य दुःख निवारी. इथे वारीमध्ये पंढरपूरला जाणं म्हणजे किती गंमत आहे बघा. या पंढरपूरला संतांचं माहेर म्हणतात. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी, असं संत याचा उल्लेख करतात. किंवा जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. आपल्या स्त्रियांच्या संदर्भामध्ये म्हटलं तर माहेर या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, की आपल्या आईची, आपल्या वडिलांची जी जागा असेल ते माहेर. पण या संतांना सुद्धा माहेरी जावं असं वाटतं, कारण इथे माहेरी जाणं म्हणजे सगळं दुःख विसरून जायला होतं, नाही का? आपण सासूरवाशिणी जेव्हा माहेरी जातो तेव्हा आपल्या कसं मनामध्ये खूप आनंद निर्माण होतो. माहेरी जाताना सुद्धा किती भराभरा भराभरा बॅग भरतो. आईला हे आवडतं, भावाला हे आवडतं, वहिनीला हे आवडतं, सासऱ्यांसाठी काहीतरी घेतो. तसं हे वारकरी म्हणजे वारीला जाणाऱ्या लोकांना वारकरी असं म्हणतात. आणि हे वारकरी आपल्या सगळ्या प्रपंचातल्या काळजा, चिंता सगळं विसरून ह्या वारीला जातात. या वारीला म्हणजे ही एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण एखाद्या तीर्थस्थानी जेव्हा जातो, तीर्थक्षेत्री जेव्हा जातो तेव्हा आपण म्हणतो यात्रेला जातो.
पण पंढरपूरला जाताना म्हणतात वारीला चाललोय म्हणून. कारण ही वारी ही अविरत चालणारी असते, ही कधी संपत नाही, म्हणून ती वारी. आणि तिथे जाणारे जे वारकरी, या वारीमध्ये काय मिळतं बरं? या वारीमध्ये हे वारकरी जर जातात ना, त्यांना मंदिरात सुद्धा जाणं कधी कधी शक्य होत नाही. ते कळसाचं दर्शन घेतात आणि पुन्हा मागे सरतात. मग ह्या वारीची गंमत अशी आहे की हे वारकरी असं म्हणतात की आमची ही विठू माऊली, माऊली स्वरूप, मातृस्वरूप जी आहे, तिलाच आम्हाला भेटायची इतकी इच्छा झालेली असते की ती या दिवशी कळसावरती येऊन विराजमान झालेली असते की कोण कोण येतंय मला भेटायला, माझा ज्ञाना आला का, माझा तुका आला का, माझा नामा आला का, माझे वारकरी आले का, असं बघण्यासाठी ही पंढरपूरच्या कळसावरती विराजमान झालेली असते. आणि म्हणून या वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. या वारीला जाणारे जे वारकरी असतात त्यांना एखाद्या तळावरती उतरवलं जातं. तिथे अनेक असे खडे दगड असे सुद्धा पसरलेले असतात. तर हे जे वृत्तांकन करणारे पत्रकार जे असतात त्यांनी एका वारकऱ्याला विचारलं की बाबा रे, इथे तर एवढे खडे आहेत, हे तुम्ही आता इथे झोपणार तर तुम्हाला हे टोचणार नाहीत का? तर तो वारकरी म्हणाला की अहो, हे प्रपंचातले खडे विसरण्यासाठी, दगड विसरण्यासाठी आम्ही इथे येतो, तर हे खडे आम्हाला अक्षरशः मुलायम, मृदू असे वाटतात. इतकी ह्या विठ्ठलावरती त्यांची भक्ती असते, श्रद्धा असते. आणि म्हणून हे वारकरी सगळ्या आपल्या चिंता, काम सगळं सोडून या पंढरीनाथापर्यंत येत असतात. या वारीची सुरुवात कधी झाली असं तुम्ही विचारलं तर हे खरं तर म्हणजे असं म्हणतात की पहिला जो कोणी वारकरी होता तो भगवान शंकर होता. आणि पंढरीनाथांना दर्शन घेतल्यानंतर त्यांनी विचारलं मी कुठे बसू, तर त्यांनी सांगितलं मस्तकावरती विराजमान हो माझ्या, असं म्हटलं जातं. पण ही आत्ताची जी आपण वारी बघतो, आत्ताचं जे हे वारीचं जे स्वरूप आहे, या वारीमध्ये जी शिस्त लागली ना, या शिस्तीचं फार महत्व आहे. म्हणजे लाखोंच्या संख्येने हे वारकरी इथे येतात, टाळ मृदुंग यांचा गजर करतात आणि मुखाने सतत अभंग म्हणत असतात. आणि ह्याची सुद्धा एक शिस्त आहे. आणि ही शिस्त या संपूर्ण वारकरी संप्रदायाला लावली गेली ती अर्फळकर बुवांनी. हैबत बुवा अर्फळकर असं त्यांचं नाव आहे. महादजी शिंदेच्या घराण्यामध्ये हे होते. आणि परंपरा म्हणून कपाळावरती नाम लावणं, गळ्यामध्ये तुळशीमाळा घालणं असं त्यांचं सुरू होतं. सैन्यामध्ये होते. पण एक त्यांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग झाला की त्यांनी त्या भगवंतापर्यंत स्वतःला समर्पित केलं. आणि मग ही अभंग, चाली, शिस्त हे सगळं त्यांनी निर्माण केलं. एक तो चांदीचा धर्मध्वज खडा झाला, उभा झाला की सगळे टाळ शिस्तीमध्ये वाजतात. त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. त्या अभंगांच्या चाली बदलल्या जात नाहीत. तिथे खेळले जाणारे खेळ बदलले जात नाहीत. ही सगळी शिस्त या अडफळकर बुवांनी लावलेली आहे असं म्हटलं जातं. बरं. आणि तुम्ही आता म्हणालात तर अगदीच खरं आहे. म्हणजे आपण जेव्हा हे व्हिडिओ किंवा न्यूजच्या माध्यमातनं, टीव्हीच्या माध्यमातनं आपण हे सगळं बघत असतो तेव्हा एवढी शिस्त तिथे असते की इतके भाविक आज पंढरपुरात आहेत पण कुठेही गडबड गोंधळ नाही. आणि खूपच छान पद्धतीने ती भजनं सुद्धा तिथे म्हटली जातात, नामघोष चालू असतो आणि खूप सुंदर दिसायला सुद्धा दिसतं ते. नक्कीच. आणि तिथे ह्या संतांच्या सगळ्यांच्या दिंड्या येतात. हो, ज्ञानदेवांची दिंडी येते, तुकाराम महाराजांची दिंडी येते आणि त्याचा सुद्धा क्रम ठरलेला आहे. त्यातही बदल होत नाही. संत शेगावच्या संत गजानन महाराजांची दिंडी येते, त्याचाही क्रम बदललेला नाही. हो, हा क्रम सुद्धा आजही अव्याहतपणे सतत चालू आहे. हीच या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे आपण. खरंय खरंय.
आपण विठ्ठलाच्या रूपाविषयी सुद्धा बोलणार आहोत. अजूनही संतांच्या साहित्यातनं कसं समाज प्रबोधन होतं त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. पण एक व्यावसायिक विश्रांती, एक गाणं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा परत येऊया. श्रोतेहो, आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने आपण कीर्तनकार शिल्पा पटवर्धन, डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी बोलतोय. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल. मंडळी, आजचा दिवस असाच आहे. पांडुरंगाच्या नामात आपण तल्लीन होण्याचा हा आजचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण संवाद साधतोय डॉक्टर शिल्पा पटवर्धन, त्या कीर्तनकार आहेत, त्यांच्याशी. विठ्ठलाच्या रूपाविषयी म्हणजे मकरकुंडल असतील, आपण म्हणतो विटेवरी उभा कटेवरी हात किंवा कौस्तुभमणी, या सगळ्याला काही असा विशेष अर्थ आहे का? हो, नक्कीच. संत तुकाराम महाराजांचा भंग आणि त्याला लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्वर लाभला. असं त्याच्यामध्ये सुंदर ते छान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया सुंदर ते छान. या अभंगामध्ये पंढरीनाथाच्या मूर्तीचं वर्णन केलंच आहे. पण शंकराचार्यांनी जेव्हा पंढरीनाथाचं दर्शन घेतलं तेव्हा त्यांना एक रचना स्फुरली, त्याला पांडुरंगाष्टकम असं म्हणतात. त्याच्यामधला एक श्लोक खूप प्रसिद्ध आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंगलानाम तरुण तुलसी माला कज्जलम कंजनेत्रम सदल धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे या श्लोकामध्ये असं म्हणतात की हा जो युगानुयुगे विटेवरती उभा असलेला पंढरीनाथ आहे, त्याचे दोन्ही पाय विटेवर समान स्थितीमध्ये आहेत, म्हणजे समचरण. त्याची कांती कशी आहे तर एखाद्या घन भरलेला म्हणजे पाणी भरलेला तो ढग असतो त्याच्यासारखी, त्या घनासारखी त्याची अंगकांती आहे. दोन्ही हात त्यांनी कमरेवरती ठेवलेले आहेत आणि दागिन्यांनी मढलेला आहे, कारण त्यांच्या कौस्तुभमणी सुद्धा आहे गळ्यामध्ये, मकर कुंडल घातलेली आहेत कानामध्ये. असा हा विठ्ठल आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये ताजी अशी तुळशी पत्रांची माळ आहे. अतिशय सुंदर असे डोळे आहेत आणि मान, आणि ते मकर कुंडल घातल्यामुळे तिची मानेचा ताठपणा आहे तो सुद्धा इतका छान आहे. चेहऱ्यावरती अतिशय निर्मळ असं हास्य आपल्याला दिसतंय. आणि ह्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये काय काय आहे तर त्याच्यामध्ये गोकुळामधली गुरु हाकण्याची छडी आहे, त्याच्यामध्ये कमळ आहे एका हातामध्ये, एका हातामध्ये शंख आहे आणि त्याच्या छातीवरती भृगु ऋषींची लत्ता प्रहाराची खूण सुद्धा आहे. असा सगळा हा जो विठ्ठल आहे. मस्तकावरती आपण मगाशीच म्हटलं की साक्षात भगवान शंकर विराजमान झालेले आहेत, त्यामुळे हरी आणि हर यांचं एकत्व आपल्याला ह्या मूर्तीमध्ये बघायला मिळतं. आणि ह्या पंढरीच्या विठ्ठलाच्या मूर्तीची कथा किंवा गोष्ट किंवा त्याच्या खुणा ह्या सगळ्या अजरामर आहेतच. पण तुम्ही कुठेही जा, त्या भगवंताच्या त्या मूर्तीच्या चरणावरती मस्तक ठेवण्याची संधी ही फक्त आणि फक्त या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीजवळच आपल्याला मिळते. आणि तिथे जाऊन आपण एकदा का मस्तक आपण तिथे नतमस्तक झालो की जे काही समाधान मिळतं ते अक्षरशः अवर्णनीय असं आहे. आणि या रूपाचं वर्णन सुद्धा अनेक संतांनी केलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असं माऊली सुद्धा म्हणतात. खरंय. आपण आता मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत. संतांनी त्यांच्या साहित्यातून समाज प्रबोधन केलं तर त्याच्याविषयीची काही उदाहरणं आहेत का?
नक्कीच. आणि ही उदाहरणं द्यायच्या आधी मला आकाशवाणीचे आणि युवा तरंगचे आणि तुमचे आभार मानायचे, कारण या युवा तरंग कार्यक्रमामधनं मला माझे विचार मांडण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल फार मनापासून मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. संतांनी ज्या रचना केल्या त्या अभंग आहेत, त्याचं आपण मगाशीच बोललो, आणि त्याच्यामधनं समाज प्रबोधनाचं देखील कार्य केलं. ज्ञानेश्वरांनी समाजाला एका मार्गाला लावलं, एका भक्ती मार्गाला लावलं, एका विठ्ठलाची आराधना करण्यासाठी संपूर्ण समाज वळवला, इतकं मोठं कार्य केलं. त्याच्यामध्ये प्रत्येक संतांनी आपापल्या परीने भर घातली. समाज प्रबोधनाचं कार्य म्हणजे संत तुकाराम महाराजांनी वृक्षवरली आभा सोयरी वनतरे, वृक्षवरली आभा सोयरी असं म्हणून त्या भगवंताच्या अधिष्ठानामध्ये विज्ञान सुद्धा आणलं, पर्यावरण सुद्धा आणलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणून आपण कसं कार्य करावं हे सांगितलं, की आपण असं कार्य करावं की जे बोलतोय ते आपल्या हातनं झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ह्या संतांनी सांगितलं की जे करतोय ते सांगितलं नाही पाहिजे आपण. शिवाय एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अशा प्रकारे एकमेकांना मदत करायला शिकवली. त्याच्याचप्रमाणे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, सगळे आपण एकच आहोत. आणि म्हणूनच भेदाभेद भ्रम अमंगळ, एकमेकांना सगळे वाकून नमस्कार करतात. हो, तिथे एका लागतील पायी हो, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, अशा प्रकारे एकमेकांना नमस्कार करून तिथे भगवंताचं रूप प्रत्येकामध्ये आहे हे सांगतात संत. संतांच्या परंपरेमध्ये ही म्हणजे चुका झाला ते कळसं म्हटलं तरी तुकाराम महाराजांपर्यंत ती थांबत नाही. ह्याच्या पुढे ही संतांची मांदियाळी चालूच आहे. आधुनिक संत म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते संत तुकडोजी महाराज यांच्या सुद्धा रचना ह्या भगवंताला आपलंसं करताना समाजाचा उद्धार करणाऱ्या आहेत. त्यांनी ग्रामगीता लिहून लोकांना काय म्हणतात प्रबोधन केलंय त्यांचं. तसंच संत गाडगे महाराज, संत गाडगे बुवांचं कीर्तन जे चालायचं ते म्हणजे असं त्याला काही पेटी नसायची, तबला नसायचा, त्यांचा पारंपरिक वेश नसायचा. तर मग ते असे बोलता बोलता लोकांना प्रबोधित करायचे. नवसे कन्यापुत्र होती मग का कारणे लागतीपती, जर नवसाने मुलं बाळ होत असतील नवरा कशाला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये खूप छान गंमत असते ह्या संतांच्या रचनांमध्ये. आणि समाज प्रबोधनाचं सुद्धा त्यांनी ह्या अभंगांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलेलं आहे. खरंय खरंय. तुम्ही आता सांगितलं की समाज प्रबोधन, तर आता जो तुम्ही संत तुकडोजी महाराजांनी यांचा उल्लेख केला, तर त्यांचे जे अभंग किंवा आपण हे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की अगदी मुळात आधी समाजात वावरून अगदी काय चाललंय हे त्यांचं त्यांना भान होतं. आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण ते प्रबोधन कसं करायला पाहिजे, कुठल्या व्यवस्थित शब्दात मांडून ते करायला पाहिजे, हे सगळे त्यांच्या रचनातनं आपल्याला खरंच खूप शिकायला मिळतं. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की काही वर्षापूर्वी लिहिलेल्या गोष्टी अजून सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा कुठेतरी अवलंब करू शकतो. आणि त्या अजूनही आपल्याला शिकवतायत की नक्की भक्ती मार्ग म्हणजे काय, भक्तीने पुढे जाणं किती खडतर असू शकतं, पण तरी सुद्धा आपण कसं देवापर्यंत पोहोचू शकतो. या सगळ्या गोष्टी खरंच या सगळ्या रचनांमधनं शिकण्यासारख्या आहेत, त्यांच्या साहित्यामधनं शिकण्यासारख्या आहेत, त्यांच्या पूर्ण आयुष्यातूनच खरं तर या सगळ्या शिकण्यासारख्या आहेत. त्यांनी जसं त्यांचं आयुष्य घालवलं त्याच्यावरनं सुद्धा. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने प्रथम तुम्हाला शुभेच्छा देते त्याच्या. आणि म्हणजे आधी शुभेच्छा आपण घेतल्याच होत्या, छान तुम्ही गजर केलात, त्याच्यातून आपण शुभेच्छा दिल्या. आपल्या श्रोत्यांनाही शुभेच्छा मी देते. आणि तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्यानिमित्ताने मी खूप खूप तुमचे धन्यवाद मानते. आपण एकूणच आषाढी एकादशी निमित्त आज बोललो युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये.
कीर्तनकार डॉक्टर शिल्पा पटवर्धन या आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी खूप काही गोष्टींवर आपल्याशी त्या बोलल्या, जसं कीर्तनशास्त्र किंवा आषाढी एकादशीचं महत्त्व असेल, वारीचं महत्त्व असेल, विठ्ठलाच्या रूपाविषयी किंवा संतांच्या साहित्यातनं काय प्रबोधन झालं याविषयी आपण बोललो. आणि इथेच मी आपला युवा तरंग हा कार्यक्रम थांबवते आहे. पुन्हा अर्थात आपण भेटणारच आहोत रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण ह्या आषाढी एकादशी निमित्त बोललो, तर पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांना मी आषाढी एकादशीला शुभेच्छा देते. आपण रंजक सफरमध्ये भेटूच या थोड्याच वेळात.